आज आपण दही वडे बघूया। त्याच्यासाठी उडद डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे, 4 तास भिजवून बिना पाणी टाकता मस्त वाटून घेतलेली आहे। आता बघा 10 ते 15 मिनिटं असं मस्त वाटण फेटून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि जिरं हेही टाकून 2 ते 3 मिनिटं फेटून घेऊया। तर गरम गरम तेलामध्ये असे मोठे मोठे वडे दोन्ही साइडने मस्त गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घेऊयात बरं का। हे बघा आता आपले वडे रेडी आहेत। पुदिन्याची चटणीही बघून घेऊया। पुदिना, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि आलं टाकून मस्त वाटून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये मीठ, चाट मसाला हेही टाकून घ्यायचं। झाली आपली हिरवी चटणी रेडी। ते आपल्याला वड्यांना साध्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि हिंग घालून 5 ते 10 मिनिटं भिजवून घ्यायचं आहे। भिजवल्यानंतर साईडला हातानेच पाणी काढून घ्यायचं आहे बरं का वड्यांमधलं पिळून। हे झाले आपले वडे रेडी। आता दह्यामध्ये थोडीशी साखर आणि आईस टाकलेलं आहे, मस्त मिक्स केलेलं आहे। इथे मी चिंचेच्या चटणीसाठी मस्त 5 ते 10 मिनिटं चिंच भिजवून घ्यायची। त्यानंतर एका पातेल्यामध्ये थोडंसं गूळ टाकून चिंच ही मस्त उकळून घ्यायची। ते गाळून त्यामध्ये मीठ, चाट मसाला आणि थोडंसं लाल तिखट घालून मिक्स करून घ्यायचं। झाली आपली चटणी रेडी। तुम्ही विकतचीही आणू शकता बरं का, पण मी इथे घरीच बनवली होती। दही वडे कसे सर्व करायचं दाखवलेलं आहे मी व्हिडिओमध्ये। थोडीशी कोथिंबीर आणि बारीक शेवई घालून मस्त सर्व करा। थोडंसं चाट मसाला आणि लाल तिखट घातलं तर आणखीन उत्तम। मी इथे दही वडे एन्जॉय केलेले आहेत। दही वडे यम्मी झाले होते। अशाच मस्त रेसिपीजसाठी मला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।